आदरणीय साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष, उपस्थित मान्यवर आणि राज्यातील सर्व सहकारी, 2023 सरलं आणि 2024 या वर्षात आपण पदार्पण केलं आहे। हे नवीन वर्ष फक्त एक वर्ष नसून समस्त भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्ष असणार आहे। कारण आहे लोकसभा आणि विधानसभेचे निवडणुका। त्यामुळे मी सर्वात आधी तुम्हा सर्वांना या नवीन आणि निवडणूक वर्षासाठी शुभेच्छा देते। हे वर्ष तुम्हा सर्वांना उदंड भरभराटीचे आणि समाजहितासाठी सदैव कार्य करणारे असावे अशी सदिच्छा मी व्यक्त करते। आज इथे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी शिबिरासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित ही बैठक पक्षाला या वर्षात एक ठराविक आणि महत्त्वाकांक्षी मार्गाने अग्रसर होण्यासाठी फायदेशीर राहील हे निश्चित आहे। आपल्या पक्षाला 24 वर्ष पूर्ण झाले आणि लवकरच आपण 25व्या वर्षात पदार्पण करू। मात्र आपले पक्ष संघटनेसाठी आपले नेमके योगदान काय हे आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे। आपल्याकडे असणारे पक्षाचं एक पद, हे पद आपल्यापर्यंत मर्यादित न राहता लोकांच्या कामी यायला पाहिजे, अशा प्रकारचं काम आपण करायला पाहिजे। आज 3 जानेवारी म्हणजेच महिलांच्या उद्धारक सावित्रीमाई यांची जयंती। त्यांना मी अभिवादन करते। साहेबांनी महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना विविध क्षेत्रात आरक्षण मिळवून दिले। मोदी सरकारसारखे त्यांनी केवळ चर्चा न करता ती गोष्ट करून दाखवली। राष्ट्रवादी पक्षामध्ये जोडलेल्या आम्ही सर्व महिला, आम्हाला पुढे जाण्यासाठी एक मोठा हा पाठिंबा राहिला। साहेबांच्या या दूरदृष्टीमुळे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष हा बहुमान मला प्राप्त झाला। प्रांत अध्यक्ष, त्याचप्रमाणे सुप्रियाताई, आदरणीय आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊन, तालुक्यांमध्ये जाऊन, वॉर्डामध्ये जाऊन संघटनेची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने जे जे करणं शक्य होतं, जे जे करणं आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम आम्ही केलं। पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत संघटनात्मक बांधणी करण्याच्यासाठी ज्या ठिकाणी मरगळ आली आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याच्यासाठी ज्या काही तिथे अत्यावश्यक अशा गोष्टी कराव्या लागल्या ते सगळं करण्यासाठी आम्ही सज्ज झालो। सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजायला आता लवकरच सुरुवात होईल। मात्र सत्तावीपासू भाजप पक्ष एक वेगळ्या पद्धतीचा ट्रम्प कार्ड या ठिकाणी वापरत आहे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेकांनी ह्या विषयावरती बोलले देखील आहे। इतके वर्ष संघर्षात असलेला विषय भाजपने लांबून शेवटी आता ह्या जानेवारीमध्ये राम मंदिराचे लोकार्पण करण्याचे ठरविले आणि ते फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी। महागाईचा रावण देशावर आव असून उभा आहे। काम मिळेल या आशेने शहराकडे जाणारी तरुणाई बेरोजगारीच्या हतबलतेने परत जात आहे। प्रश्न असा पडतो, राज्यातून आमदार फोडणारे जे हात आहेत ते रामाची पूजा कशी करणार? मणिपूर सारख्या ठिकाणी महिलांचे नग्न धिंड होत असताना त्यांचे रक्षण न करता सियावर रामचंद्रांच्या समोर हे उभे तरी कसे राहतील?
ब्रिजभूषण सारख्या लैंगिक अत्याचाराचा आरोप असणारा रावण ज्या पक्षात आहे तो पक्ष आता रामाची पूजा करणार, हे सर्व अवघडच आहे. पण त्यातून खोके सरकार जे आहे हे प्रत्येक दिवस हे कुठल्या ना कुठल्या विषयाच्या माध्यमातून लोकांवर अत्याचार करत आहे. कधीतरी या ठिकाणी ट्रक चालकांचा जो या ठिकाणी संघर्ष आपण पाहायला मिळतोय, कुठे खासदारांचं निलंबन करण्याचं काम हे करत आहेत. एका बाजूला कालपर्यंतच आपण पाहिलं की पेट्रोलच्या संदर्भात इतका मोठा संघर्ष लोकांना करावा लागला, आणि त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये तर निधीच्या संदर्भात त्या खोके सरकारने माणसं बघून त्या ठिकाणी विकास काम करायचा, आपल्या पक्षाच्या लोकांनाच निधी द्यायचा, अशा प्रकारचं काम यांच्या माध्यमातून आज शहरांमध्ये होत आहे. या ठिकाणी अनेक सहकारी आहेत. हे मुंबई महानगरपालिकाच नव्हे पण इतर राज्यातल्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्यांच्या हद्दीत राहणारे आपण विविध सहकारी या ठिकाणी आहोत. आपण सर्वच पाहत आहोत की 2 पेक्षा जास्त वर्ष लांबणीवरती आपल्या निवडणुका गेलेल्या आहेत, आणि म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. आपल्या पक्षाचा एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकांना व्यवस्था देता येते, पण कुठेतरी सत्ताधारी खोके सरकार जे आहे हे जिथे तिथे निधीचा आमिष दाखवून लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम करत आहे. आम्ही मुंबईचे प्रतिनिधी आज मुंबईमध्ये आयुक्त म्हणून जे चहल होते ते आज प्रशासक म्हणून मुंबईचा कारभार त्या ठिकाणी पाहत आहे. आणि मुंबईचे जे विकास काम आहे म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा होते तेव्हा मुंबईच्या नागरिकांच्या हितांमध्ये असणारी जी नागरी सुविधेची कामे त्या ठिकाणी झाली किंवा प्रकल्प झाले, त्यांना फक्त आपला लेबल लावून त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचं काम खोके सरकार मुंबई शहरामध्ये आणि इतर शहरांमध्ये करण्याचं काम करत आहे. भाजपच्या या हुकुमशाहीला डावलून लावण्यासाठी स्थापन झालेली इंडिया अलायन्स ताकदीनिशी तयार आहे. अनेक मीटिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 3 पक्षाचे आपण सर्व प्रतिनिधी आज आपण कुठेतरी एकत्रित होऊन इंडिया अलायन्सच्या माध्यमातून भाजपला आपण खाली खेचण्याचा आपण त्या ठिकाणी उठाव करत आहोत. मुंबई शहराचे प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी पक्षाने दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्जच आहोत.